बाथरूम का तकलीफ है, इधर खड्डा है, बाथरूम के दरवाजे को होल है, पानी नहीं आता बराबर से, पीने के पानी नहीं आता। 3 दिन से तकलीफ निकालते हम लोग, कोई सुनता नहीं, कोई मानता नहीं। रोड का भी तकलीफ है, गटर में पूरा भरता है, वो भी कोई सुनता नहीं। खाली मतदान के टाइम में मतदान दो बोलते, बस इतना ही करते, दूसरा कुछ करते नहीं। हम किसका 1 रुपया तो खाए नहीं आज तक, इतना नीचे वोट डालते। हम किसी शर्मिंदे भी नहीं किसका पैसा लेके, बस। तुम्ही आत्ता पाहिलात ना, ती आमची माता भगिनी होती, तिने तुम्हाला त्यांची परिस्थिती सांगितली काय आहे ती। म्हणजे दरवाजाला होल पडलेले आहेत, पाण्याची कमतरता आहे, प्यायला पाणी नाही आहे, हे खरोखर समस्या आहेत। हे नागरिक बोलतायत ना, याची दखल घ्या साहेब, आमची हीच विनंती आहे। हे नागरिक बोलतायत, दखल घ्या, यांचा अंत होऊ देऊ नका। नसेल तर जे नेपाळमध्ये घडलं, जे श्रीलंकेमध्ये घडलं ना, जे बंगालला घडलं ना, ते इथं घडायला वेळ लागणार नाही। म्हणून आज माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे, तात्काळ या ठिकाणी सेवा सुविधा द्या। बघा, ही लोक टॅक्स भरतायत की नाही, भरतायत ना, मग सेवा सुविधा द्या ना, का देत नाही तुम्ही? जर हे असं चालत राहिलं ना, तर लोक तुम्हाला रस्त्यावर तुडवल्याशिवाय राहणार नाहीत। मी पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, तात्काळ बंद पडलेले शौचालय सुरू करा। आमच्या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना मुबलक सेवा सुविधा द्या, पाणी द्या, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।